पद्मरत्न थेरो गेले 20 वर्षापासून आपल्या या बुद्धविहारामध्ये होते. त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे, परिनिर्वाण झालेलं आहे. आणि 5/10/2022 मध्ये आपण त्यांच्या या ठिकाणी चैत्य उभारलेलं आहे, त्याच्यामध्ये आस्ती ठेवलेल्या आहेत थोड्याशा. आणि आज आपण त्याचा सोहळा आपण या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने आपण या ठिकाणी करत आहोत. श्रद्धावान उपासक उपासिकांनो, एक भंतेजी काय करू शकत नाही हे ज्वलंत उदाहरण आहे. म्हणून या ठिकाणी पूज्य भंतेजी महाथेरो, महाकाश्यप, मानोरा, जिल्हा वाशिम या ठिकाणाहून देखील या ठिकाणी आलेले आहेत. पूज्य भिक्खू सुबुती हे देखील लहान लोलून आलेले आहेत तपोवनहून. मी शीलरतन पटिशन भंतेजी कामठा नांदेड जिल्हा. गगनबोधी या ठिकाणी प्रमुख आहेत. गगनबोधीला आपण 2 वर्षापासून या ठिकाणी हे कारोबार सांभाळण्याचा जबाबदारी मोठ्या भंतेजींना उपगुप्तानं दिलेली आहे. ते या ठिकाणी आपल्यासोबत ते काम करत आहेत, विहाराची उन्नती करत आहेत. पया दीप हे किनवटून आलेले आहेत. आपल्याला 5 भंतेजी 6 भंतेजी या ठिकाणी लाभलेले आहेत. पूज्य भंतेजी महाकाश्यप यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पुष्पपूजा करावी. सगळे अरहं सम्मा संबुद्धो भगवतं भगवन्तं अभिवादेमि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि. वनगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे. पूजे निबोधं कुसुमेन नयनं पुण्येन नेत्रेण ददामि मोक्षम्. ओपं विलायति यथाइदं मे कायो तथा याति विनाशभाव. गन्धसंहारयुतेन धूपेन सुगन्धिना पूजय पूजनीयं तं पूजाभाजनम् उत्तमम्. सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागत. घनसारपलितेन दीपेन तमदंसिना त्रिलोकदीपं सम्बोध पूजयामि तमोनुद. बुद्धधम्म च संघ सुगततनुगातु धातु गभे लङ्काय जम्बुदीपे. तिरसपुरवरे नागलोके चतुर्थे सबे बुद्धा सबिन्दे सकल दश दिशे. केशवमाविधातु वन्दे सबे विबोधं दशबलतनुजं चेत्यं नमामि. वन्दामि चेत्य सबठाने सुपतितं. सारणिकधातु महाबोधि बुद्धरूप सकलं सदा. यशमूले निषिन्नो सबाहि विजयाक्रा. पद्मो सभयुतं सत्ता वन्दे तबोधिपादम्. इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता. अम्बिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते. बोधिराजा नमस्तुते. बोधिराजा नमस्तुते. भगवान बुद्धाचा भगवान बुद्धाचा बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भिक्खू संघाचा भिक्खू संघाचा भिक्खू संघाचा भिक्खू निवासस्थानमध्ये प्रवचन होईल. त्रिरत्नाची वंदना होईल. त्या ठिकाणी चला. एवढी जी जागा दिलेली आहे हे देशाई आहेत. नगरपालिकेचे ते अध्यक्ष होते.
त्यांनी कुठलाच विचार न करता एक बुद्ध विहारासाठी चांगल्या कामासाठी त्यांनी ही मोठी जागा 1.5 एकर जागा दिलेली आहे. वॉल कंपाऊंड असलेली जागा, एक आरक्षण होतं त्याच्यावर, तरी त्यांनी जे ठराव घेऊन सर्व सदस्यांना आपल्यासोबत घेऊन त्यांनी एकमताने हा ठराव मान्य केला आणि ही जागा भिक्खू संघाला दिलेली आहे. मित्र, राम चौधरी या ठिकाणी नगरपालिकेचे अध्यक्ष होते आणि पुन्हा सांगत आहे की कुठलाच विचार न करता एका चांगल्या कामासाठी मी ही जागा देत आहे. बनतेजी चांगलं काम व्हावं एवढीच माझी इच्छा आहे, त्यांचं असं मनोगत होतं आणि त्यांनी ती जागा दिली. या ठिकाणी पुढे आता आपण कार्यक्रम करणार आहोत. या ठिकाणी भव्य असं एक चांगलं बुद्धविहार व्हावं, तालुक्याच्या ठिकाणी तीर्थक्षेत्र व्हावं. बौद्धांचं तीर्थक्षेत्र नाही या तालुक्यामध्ये आणि म्हणून आपण या ठिकाणी त्यांना आपण पुढे आपण हे काम करणार आहोत. या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष रिपाईचे भगवानराव ढगे देखील आलेले आहेत. परवा त्यांना समाजभूषण पुरस्कार मिळालेला आहे. पुन्हा विशेष दंडाधिकारी देखील त्यांना ते एक सन्मानपूर्वक पदवी मिळालेली आहे. म्हणून अशा प्रसंगी सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित झालात. विशेष धन्यवाद मानतो चौधरी साहेबाचे की आम्हाला एवढी मोठी जागा देऊन आमच्यावर उपकार केले त्यांनी. पटिपन्नो भगवतो सावत संघो, या पटिपन्नो भगवतो सावत संघो, पटिपन्नो भगवतो सावक संघो, यदि चतारी पुरुष युगानि अष्टपुरुष पुगला एस भगवतो सावक संघो, आहुनीयो पाहुनीयो दखनीयो अंजली करणियो, अनुत्तरं प्रियंखे तं लोकसाति, संघं जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि. एच संघा अतीताच एच संघा अनागता, पशुपन्नाच ये संघा अहवन्नामि सबदा. नथि मे शरणं आयं संघो मे शरणं वरं, एकेन सच्चवजेन होतु मे जय मंगलम्. उत्तमंगेन वन्देह संघं च तिविधूतं मम, संघेयो खलितो दोषो संघो खमतु तं मम. एकिंचि रतनं लोके विजति विविधा कुतो, रतन संघ समणति तस्मासोति भवन्तु मे. संघो विसुतियो वरदक्षिण्यो संतीन्द्रियो सबमल पहिनियो, गुणेहिने की समाधिपतो, अनास होत पन्मामी संघ. इमाय धम्मानु धम्मपटिपतिया बुद्धं पूजेमि, इमाय धम्मानु धम्मपटिपतिया धम्म पूजेमि, इमाय धम्मानु धम्मपटिपतिया संघ पूजेमि. आधा इमाय पटिपतिया जाती जरा मरण महा परिमोच स्वामी, इमिना पुय्यकम्येन मामे बाल समागमो, सतं समागमो होतु यावनिपान पतिया. देव वसन्तु कालेन सह सम्पत्ति हेतुच, हितो भवतु लोकोच, राजा भवतु धम्मिको. इमाय बुद्ध पूजाय पताय शुद्ध चैतस्या, चिरतीठु सद्धम्मो लोक होन्तु सुखी सदा. इमाय धम्म पूजाय पताय शुद्ध चैतस्या, चिरतीठु सद्धम्मो लोक होन्तु सुखी सदा.
इमाय संगपूजाय कथाय शुद्धचेतसां चिरतिठु सद्धम्मो लोक होन्तु सुखी सदा लोक होन्तु सुखी सदा लोक होन्तु सुखी सदा येथेन सच्चवाजेन सोथिते होतु सबदा येथेन सच्चवाजेन सब दुःखा सब भया सब रोगा विनाशतो येथेन सच्चवाजेन होतु ते जय मंगलानि सब मंगलानि सबे सथा सुखी होन्तु सबे सथा सुखी होन्तु सबे भद्रात् खेमिनो दुःखमागमा पसन्नते श्रीरत्नाची वंदना झालेली आहे. श्रीशरण पंचशील भगवान बुद्धाने 5 शील दिलेली आहे. तुमचं मंगल व्हावं, तुमचं कल्याण व्हावं, तुम्ही सुखी राहावे, तुम्ही दुःखात व्हावं. भगवान बुद्धाने 2.5 वर्ष अगोदर हे 5 शील दिलेले आहे. त्या 5 शीलाचं जीवनभर पालन करावं, आपला परिवार सुखी करावा याच नावाने हे मध्ये मध्ये बोलू. यमहं तव दामि तव देत नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य. म्हणा महिला मंडळ म्हणा आणखी दोन वेळेस. शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. त्रिशरणगमना सम्पूर्णा
पानातिपाता वीरमणि शिखापदं समादियामि अधिन्नादाना वीरमणि शिखापदं समादियामि अब्रह्मचर्या वीरमणि शिखापदं समादियामि मुसावादा वीरमणि शिखापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादट्ठाना वीरमणि शिखापदं समादियामि विकालभोजना वीरमणि शिखापदं समादियामि नच्छगीतवादित विशुकदसना माला गंध विलेपन धारण मंडन विभूषठाना वीरमणि शिखापदं समादियामि उच्चसेना महासेना वीरमणि शिखापदं समादियामि त्रिशरणं पंचशीलं अष्टांग उपोसतं शीलं धम्म साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शील संपादेथ तबो बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहो वन्दामि सर्वदा साधु 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 सुखी हो मंगल लाड बुद्धाचं केंद्र 26 राजापर्यंत चालतं. आज नागपूरचं हेड ऑफिस आहे. सकाळी आलेला तो कॅमेरामॅन आपल्याला 26 राज्यामध्ये दाखवता ना तुम्ही बघा. आता 26 राज्य मुदखेडपर्यंत नाही आहे. हा कार्यक्रम आपला 26 राज्यामध्ये चाललेला आहे. त्याच्यासाठी बोलत असताना हसत असताना शांत बसा. या ठिकाणी आपले निखाते यांना सूचना आहे. या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी भगवान ढगे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना समाज भूषण पुरस्कार नुकताच महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे. पुन्हा विशेष दंडाधिकारी त्यांना विशेष दंडाधिकारी देखील महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे. मित्र या ठिकाणी पाहुणे म्हणून आपण त्यांना पाचारण केलेलं आहे. त्यांचा या ठिकाणी सत्कार करणं गौरव करणं महाराष्ट्र शासनाने त्यांना सत्कार केलेला आहे. आपल्या मुदखेड नगरीच्या वतीनं नालंदा ट्रस्ट या संस्थेच्या वतीनं त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. देवके शिवानंदजी देवके यांना सूचना आहे की भगवानराव ढगे यांचा सत्कार करावा. त्यांना मनोगत करायचं आहे. यानंतर आपण एक ज्येष्ठ नागरिक या नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांचं भरपूर काम आहे. मुदखेड तालुक्यामध्ये नगरपालिकेचे ते अध्यक्ष होते आणि अध्यक्ष असल्यामुळं ही जागा आरक्षणावर होती. आरक्षण असताना देखील सर्व सदस्यांचं मन एकत्र करून भिक्खू संघाला दान दिले. बुद्धाच्या काळामध्ये अनाथ पिंडक नावाचा एक राजा होता आणि भगवान बुद्धांची साठी एक बुद्ध विहार बांधून द्यायचं होतं. ज्या नगरीमध्ये आले भगवान बुद्ध
तर त्या विहारामध्ये थांबतील. अनाथ पिंडक यांनी भगवान बुद्धाच्या विहारासाठी अशी सुंदर जागा, जेठ नावाचा एक कुमार होता, जेठ नावाचा कुमार होता, त्यांच्या मालकीची जमीन होती. आता जसे आपले झाडं आहेत, वृक्ष आहेत, तसे ते वृक्ष देखील त्या ठिकाणी होते. आणि ती जागा तर अनाथ पिंडकाला पाहिजे होती, अनाथ पिंडकाला पाहिजे होती. आणि ती जागा भगवान बुद्धाच्या विहारासाठी पाहिजे होती. जेठ कुमारांना बोलण्यात आलं, ही जागा आम्हाला द्यायला तयार नव्हता. जेठ कुमार द्यायला तयार नव्हता. राजाने सांगितलं, या जागेची किंमत किती द्यायची ते सांगा, जागा तर आम्हाला पाहिजे. भगवान बुद्धाला विहार बांधायचं आहे, तर तुम्हाला जेवढी जागा पाहिजे तिथून या पाठीमागच्या आपल्या कंपाऊंड पासून त्याने सोनं अथरलं असेल. सोनं अथरलं, गाडी बैल लावून सोनं आणलं आणि गाडी बैल आणून असं सोनं अथरलं. एवढं सोनं अथरलं, जेठ कुमाराला वाटलं की भगवान बुद्ध एवढे आहेत का? भगवान बुद्ध कोण आहेत? राजाला विनंती केली, तिथून पुढची जागा माझी राहील म्हणे आणि वृक्ष देखील राहतील. राजाने ती जागा कब्जा केला, घेतली जागा आणि मोठं सुंदर असं विहार, जेतवन नावाचं, म्हणजे दोघांचे नाव, जेतवन ज्याची जागा आहे त्याचं नाव देखील त्या विहाराला आलं. जेतवन जेट नावाच्या कुमाराने ती जागा दिली. त्या ठिकाणी सुंदर असं विहार बांधलं आणि जवळजवळ 25 वर्ष त्या ठिकाणी वर्षवास केलं. 25 वर्ष भगवान बुद्धाने त्या विहारामध्ये वर्षावास केला. ती जागा, ते वैभव भगवान बुद्धाच्या काळामध्ये अनेक राजाने पहिलं दान दिलं. बिंबिसाराने वेळोवार एक शेतात घेऊन टाकलं, मोठंच्या मोठं शेत. भगवान बुद्धाला भोजनाचं निमंत्रण दिलं, भिक्खू संघ आला, भोजन केलं. एक शेतच वेळूवन, त्याचं नाव आजही ते त्या ठिकाणी राजगिरीला आहे. या ठिकाणी प्रमुख पाहुणे आपल्याला या ठिकाणी लाभलेले चौधरी बाबा, राम चौधरी बाबा यांचा सत्कार करण्यासाठी डी.जी. चौदंते या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना सूचना करतो की आपण त्या ठिकाणी चौधरी साहेबांचं स्वागत करावं, चौधरी साहेबांचा सत्कार करावा. उकला 3 पदरी करावं. सावते गुरुजी, तुम्ही या. सावते गुरुजी सत्कार करा, सगळे मिळून त्यांचा सत्कार करा. फार मोठं काम आमच्यासाठी, बुद्ध धम्माच्या कामासाठी त्यांनी आपल्याला दान दिलेलं आहे. प्रश्न आता पुढे आहे, आपला पुतळा ठराव घेऊन जवळजवळ 10 ठराव घेतले त्यांनी आणि पुतळा पूर्णपणे पुतळा बसवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली. परंतु या ठिकाणी काही कारणानिमित्त तो पुतळा
एवढं भरभरून दान दिलं तुमच्या तालुक्यानं. भीमनगर असेल, अशोकनगर असेल, झोपडपट्टी असेल, साऱ्या नगरांनी त्या ठिकाणी दान दिलं. आणि तुम्हीच नाही दान दिलं तर इतर समाजाच्या लोकांनी देखील दान दिलं. हे बुद्ध धम्म आपला एकट्याचा नाही आहे, बुद्धाचाच हा धम्म नाही आहे. बुद्धाचा धम्म सर्वजनासाठी आहे. आता जे पंचशील दिले ती सर्वासाठी दिलेली आहे, बुद्धाच्या माणसासाठी नाही. सर्व जगामधली शांतता नांदावी, सुखी राहावे, त्यांचं दुःखातून मुक्त व्हावं यासाठी हे पंचशील दिलेलं आहे. मित्रहो, 5 शील देणारा फक्त एकच महापुरुष होऊन गेला, तो भगवान बुद्ध. पानातिपाता वेरमणी शिक्षा पदं समादियामी, प्राण्याची हत्या करणार नाही याची शपथ दिली. अदिन्ना दाना वेरमणी शिक्षापदं समादियामी, जिवंत असेपर्यंत मी चोरी करणार नाही. कामे सुमिच्चारा वेरमणी शिक्षापदं समादियामी, व्याभिचार करणार नाही अशी शपथ दिलेली आहे भगवंताने. मुसावादा वेरमणी शिक्षापदं समादियामी, आपल्या वाचेने गोड बोलणे, कुणाचं मन दुखू नये असं बोलणं, कमीत कमी बोलणे, कोणाचा द्वेष न करणे, ईर्ष्या न बाळगणे. मी गाडी घेतली, दुसऱ्यानं गाडी घेऊ नये, आली तर खूप जळपुटपणा करायचा. दुसऱ्याचं पोरगं डॉक्टर झालं, आपलं पोरगं फिरत आहे म्हणून जळायचं नाही. सुखी जीवन जगायचं असेल तर क्रोध कमी करा, ईर्ष्या कमी करा आणि धम्माच्या कामाला लागा. तुमचं सारं काही ठीक होईल, सारं तुमचं घर शांत राहील. जोपर्यंत तुमच्या क्रोधाला उचलून बाजूला ठेवत नाही तोपर्यंत आपलं घर, आपला परिवार सुखी राहत नाही. 2500 वर्ष अगोदर भगवंतांनी सांगितलेलं आहे. कुशल कर्म करीत राहा, आनंदित राहा. हा तालुका एक क्रांतिकारी तालुका आहे. आपले सीतारामजी गुरुजी गेले 50 वर्षापासून या जागेसाठी भंतेजीची सेवा केली. ते आपल्यात नाही आहेत आज ते नाही आहेत. असा माणूस सीताराम गुरुजीसारखा आम्ही शोधत आहे, मिळते की नाही हे माहीत नाही. सीताराम गुरुजी एक सच्चा उपासकाचं काम केलं, भंतेजीची सेवा केली. असं एक माणूस जर निर्माण झाला तर बुद्ध धम्म पुढं जाण्यासाठी काही टाईम लागणार नाही. मित्र, 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, माईसाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि 5 लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. स्वतः हाताने 22 प्रतिज्ञा दिल्या. 22 प्रतिज्ञाचं पालन करा, आपला परिवार सुखी होईल, दुःखातून मुक्त होईल. मी ऐकलं एका ठिकाणी लग्न झालं बौद्ध पद्धतीनं आणि संध्याकाळी बोकड कापला. हे बुद्ध आहे का? हे बाबासाहेबांसाठी बेमानी आहे. खायाचं बाबासाहेबांचं आणि गायाचं दुसरं, ही बेमानी करू नका. सर्वाचं मंगल हो, सर्वाचं कल्याण हो, सर्वजण दुःखातून मुक्त हो. भगवानरावजी ढगे आपलं मनोगत करतील, थोडक्यात मनोगत करावं अशी त्यांना सूचना आहे. म्हणजे ज्यांनी सही केली त्यांच्या मनात असं आहे की या ठिकाणी बुद्धला झालाच पाहिजे, याच्यासाठी तुम्हाला सह्या करायचं आणि सर्व स्त्रियांनी सह्या करायचं. सर्वांचे आदर्श महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शाहू महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले आणि आपल्या सगळ्यांचे उद्धार करते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या महापुरुषांनी मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी, विकासासाठी कार्य केलं अशा सगळ्या महापुरुषांना या ठिकाणी मी विनम्रपणे अभिवादन करतो. आज या ठिकाणी
भंते पद्मरत्न जे पूर्वाश्रमीचे आमच्या भिंगाड येथील रहिवासी असलेले आणि मी त्यांच्या बाजूलाच असल्यामुळे त्यांचे आणि माझे अगदी घनिष्ठ संबंध होते आणि नंतर त्यांनी या भिक्खू संघाची उपसंपदा ग्रहण केली आणि आज या ठिकाणी हा जो भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी आदरणीय भिक्खू संघ या ठिकाणी आदरणीय भगवंत महाकाश्यप थेरो सुबुधी भंते आणि जे अतिशय रात्रंदिवस जे धम्माच्या चळवळीला ज्यांनी वाहून घेतलेलं आहे असे आमचे आदर्श असे भंतेजी शीलरत्नजी संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व भंतेजी शीलरत्न भंतेजी हुतात्म्यांचे सहकारी सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका आज या ठिकाणी आपले गुरु जे या ठिकाणी होते पद्मरत्न भंतेजी त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी एक स्तंभ उभा करण्यात आला आणि एक भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला. खरं म्हणजे आज मला या ठिकाणी सीताराम गुरुजीची आठवण आवर्जून येत आहे. अतिशय सज्जन तळमळीचा अतिशय कष्टची आणि प्रामाणिक माणूस आज आपल्यापासून निघून गेलेला आहे. त्यांची पोकळी या ठिकाणी भरून निघणं अत्यंत असं अवघड आहे. या ठिकाणी मी जास्त काही बोलणार नाही, परंतु एक गोष्ट सांगतो, मला या गोष्टीचा आनंद आहे. शीलरत्न भंतेजीने सांगितलं की राम चौधरी अध्यक्ष होते त्या काळामध्ये ही जागा बुद्ध विहारासाठी दिली. मी काही फार मोठे उपकार केले नाही, मी माझ्या घरची जागा दिली नाही आणि कुठलेही उपकार केलेले नाहीत. पण माझी एक इच्छा होती की या जागेवर कुठलं तरी काहीतरी चांगलं काम झालं पाहिजे, चांगलं काम झालं पाहिजे. आज मला या गोष्टीचा आनंद आहे की आज या ठिकाणी बुद्ध विहाराची जी सुधारणा झालेली आहे, या ठिकाणी घंटा अर्धा घंटा बसावं असं स्वतःचं मन म्हणत आहे आणि हे सगळं अजूनही या ठिकाणी आपल्याला बरंचसं काम करायचं आहे. मी एवढं सांगतो, फक्त तुम्ही काम करायला तयार राहा. माझ्या जीवात जीव जोपर्यंत आहे, शेवटच्या श्वासापर्यंत जे काही माझ्या परीने सहकार्य लागेल, जसं रामाचा लंकेचा पूल बांधताना खारीनं आपला वाटा सुद्धा उचलला, तसं मी एक छोटा माणूस आहे, छोटा कार्यकर्ता आहे. आणि पण माझी एक प्रामाणिक इच्छा आहे की धर्मासाठी तुमच्यामध्ये मतभेद काही असतील, अनेक लोकात मतभेद असतात, प्रत्येक समाजामध्ये आहे, प्रत्येक धर्मामध्ये आहे, घराघरामध्ये आहे, भावाभावामध्ये आहे, नवरा बायकोमध्ये सुद्धा मतभेद आहेत. पण ज्यावेळेस धर्माचं काम येईल, आपल्या धर्माचं काम येईल, त्यावेळेस सर्वांनी आपले खेकडे आपले पायातले वासनं बाहेर ठेवायचे आणि या ठिकाणी धर्मासाठी सर्वांनी एकत्र यायचं. आपण जर संघटित झालो, धर्मासाठी संघटित झालो, तरच धर्म आपला वाढणार आहे. आपण जर असंघटित राहिलो, आपसामध्ये मतभेद करीत राहिलो, आपसामध्ये उचापती करत राहिलो, काड्या करत राहिलो, तर हे होणार नाही. आता प्रश्न राहिला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा. माझी नगराध्यक्ष झाले त्या तारखेपासून माझ्या मनात इच्छा होती की या मुदखेड नगरीमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसला पाहिजे.
येईल, सगळ्याच्या डोक्यामध्ये चांगले विचार येतील, सगळ्याचं सहकार्य मिळेल, पुतळा बसेल तेव्हा बसेल. तर आपण जिवंत आहेत तोपर्यंत इथं पुतळा बसलाच पाहिजे. म्हणून मी परवा 28 तारखेला महात्मा गांधी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे. मी अधिकार माझा आहे. माझ्या सहकार्याला विश्वासात घेऊन सांगितलं की अशाची माझी इच्छा आहे. ते म्हणले काय हरकत नाही, तुम्ही बाबासाहेबांचा पुतळा बसवायची इच्छा आहे. कोणी म्हणलं बाबा शिवाजी महाराज, म्हणलं शिवाजी महाराज बसूत. कोणी सांगितलं सावरकरांचा, म्हणलं तिन्ही पुतळे बसूत आपण. तिन्ही पुतळे आणले आणि त्या सभागृहामध्ये, सभागृह आपण पाहिलं गणपती, त्या सभागृहामध्ये तिन्ही पुतळे बसले. मला आनंद आहे की बाबासाहेबांचा पुतळा मी हयात आहे तोपर्यंत मुदखेडमध्ये कुठं का होईना, महात्मा गांधी मध्ये असो कुठं असो, पण मुदखेड शहरामध्ये बाबासाहेबांचा पहिला पुतळा बसण्याचं सौभाग्य मला लाभलं. त्याबद्दल मी आपला सर्वांचा ऋणी आहे. आपला अधिक वेळ न घेता मी जे सांगितलं याच्या पुढे सुद्धा बुद्ध विहारासाठी काही लागू द्या, मला काही न्यायचं नाही. बरोबर मी ठरवून टाकलं आपल्याला, आपले जे आता बोनसचे दिवस आहेत त्या दिवसामध्ये जेवढं काही करता येईल चांगलं चांगलं करायचं, वाईट करायचं नाही. वाईट नाही, चांगलं करायचं. कामं करत असतील, चांगल्या गोष्टी करत असतील तर आपण त्यांना भरभरून कुठलंही सहकार्य राहो, शारीरिक राहो, मानसिक राहो, आर्थिक राहो. बाबासाहेबांचा पुतळा बसवायचा होऊ द्या, मला जे लावता ते पैसे मी पुतळ्यासाठी द्यायला तयार आहे. एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो. आपण या ठिकाणी खरं म्हणजे सत्कार करण्याची काही गरज नव्हती. मी तुमचाच आहे, तुमच्याच गावातला आहे, तुमच्याच जवळचा आहे, परंतु तुम्ही जे मोठेपणा दाखविला आणि सत्कार केला त्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय बुद्ध, जय बाबासाहेब आंबेडकर. सांगितलं की नौकरांनो जा, अगरबत्ती लावून या माझ्या
जागा केलेली आहे आमच्या भंतेजीने. आणि ते भंतेजी या ठिकाणी आमच्या शीलरत्न भंतेजीच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी शेतातील उपस्थित राहिलेत. अशा पूजनीय भंतेजीला मी त्रिवार अभिवादन करतो आणि म्हणतो, भंतेजी तुमच्याकडून आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे. तुमच्यासाठी उपासक आणि उपासिकांनी थोडं मोकळं बसा, अंतर ठेवा, इथभर अंतर ठेवा. आणि ही एक पवित्र भूमी आहे, आपलं विहार आहे. आपल्या विहारामध्ये आपण आल्याच्या नंतर आपण कसं बसलं पाहिजे, घरी गेल्याच्या नंतर कसं बसलं पाहिजे, विहारात काय बोललं पाहिजे, घरी काय बोललं पाहिजे, तर याचं भान म्हणजे आपण ठेवून काम केलं पाहिजे. विहारात जर शांतता असेल, जसं बुद्धानं सांगितलं की कालेन धम्मसदनं एतं मंगलभूतमं, कालेन धम्मसाकच्छा एतं मंगलमुत्तमं. योग्य वेळी धम्मश्रवण केला पाहिजे, योग्य वेळ जाणून धर्मावर चर्चा केली पाहिजे. आणि योग्य स्थळी म्हणजे जिथे योग्य स्थळ आहे अशा ठिकाणावर बसलं पाहिजे धर्मश्रवण करण्यासाठी. आता आजूबाजूला जर कोणी गलबला करत असेल, बोलत असेल, तर हे तुमच्या कानावर बरोबर पडणार नाही आणि ते बरोबर पडणार नाही. एखाद्या दुधामध्ये जर मिठाचा खडा टाकला तर ते दूध नासतं, बरोबर आहे. तसं जर तुम्हाला धम्मदेशना ऐकायला तुम्ही बसला असाल आणि तिथे दुसरा जर गोंधळ चालू असेल तर म्हणजे हेही तुमच्या पदरात पडणार नाही आणि तेही तुमच्या पदरात पडणार नाही. त्याच्यामुळे जी पुण्यवान माणसं असतात, जी माणसं धम्मवान असतात, ती माणसं धम्माचा किंवा धम्मदेशनेचा एक एक शब्द ऐकण्यासाठी आतुर झालेली असतात. ती माणसं एकदम नीरव शांततेच्या शोधामध्ये असतात. एकांत स्थळ शोधण्यामध्ये ते प्रयत्नशील राहतात. बुद्ध वचनाचं श्रवण आज आम्हाला ऐकायला मिळेल का, आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला काही पुण्य संपादित करता येईल का, याच्यासाठी धम्मवान माणसं, धर्मावर प्रीती करणारी माणसं त्या कामाला लागलेली असतात, आपल्या मनाला तसं बनवत असतात. आणि म्हणून जेव्हा धम्माची देशना चालू असताना कुणी अजिबात बोलायचं नसतंय. कुणी बोलत असेल आपण त्याला सुद्धा हात जोडून, म्हणजे मोठ्या आवाजात न सांगता आहे ना, त्याला हात जोडून सांगितलं पाहिजे की धम्मदेशना चालू आहे, कृपया आपण बोलू नये. तर तेव्हा आपल्याला धम्माचा लाभ होणार आहे. मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही, पण एक दोन गोष्टीने, एक दोन उपदेश जे बुद्धाचे आहेत, काही उदाहरणाने तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आजूबाजूला कोणी आचारी सुद्धा जे बोलत असतील त्यांना सुद्धा आपण सांगितलं पाहिजे की बोलू नका. वाढणाऱ्यांनी सुद्धा न बोलता वाढलं पाहिजे, भोजन घेणाऱ्यांनी न बोलता भोजन घेतलं पाहिजे. कारण बोलण्याची तिथेही काही गरज पडत नाही, फक्त कान आपले सुरू असले पाहिजे. कारण आता आम्ही बोलायलो बरोबर, म्हणजे तुम्हाला बोलायची गरज आहे का, नाही. मग आम्ही बंद झालो की तुम्ही बोला. हात जोडा एकदा, मना साधू साधू. सुख बुद्ध सुखा सधम्म देशना, सुखा संघ सामग्री समगानंत सुखो. मनोपभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया, मनसाची पदुठीन भासती वा
हसते बा कळोते बा ततोनं सुख मनवेते छायाव अनपायिनी नहीं वेरे न बैरानी समन्ते धकुदाचनं अवेरेन च सम्मन्ते ईश धम्मो सनन्तनो सब पाप स अकरणं कुशल स उपसंपदा सचेत परियोदफलं युतं बुद्धानुशासनं अखिल विश्वाला शांततेचा मानवतेचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध, विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचार कार्याला प्रथमतः त्रिवार अभिवादन करून निर्वाण पदस्थ पूज्य भदंत पद्मरत्नजी महास्तवीर यांच्याही स्मृतींना अभिवादन करून पूज्य भदंत महाकाश्यप महाथेरो यांना वंदन करून पूज्य भदंत सुभूती थेरो पूज्य बनते पटिशन पूज्य बनते पय्यादीप पूज्य भिक्खू गगन बोधी जे आपल्याला नेहमी इथं मार्गदर्शन करत आहेत, धम्मदेशना देत असतात, एक चेतना ऊर्जा निर्माण करण्याचं काम ते करत आहेत. पूज्य बनते शील धम्मो, पूज्य बनते श्रद्धानंद, बनते सारीपुत्र, बनते संघपुत्र, बनते संघरत्न, बनते सुबोधी, बनते संघशील, सत्यशील, बनते शांतिदूत, शांतिरत्न आणि सर्वच श्रद्धावान उपासक उपासिकांनो, आज ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे कालपासून सुरू झालेली आहे. या ज्येष्ठ पौर्णिमेच्या अनुषंगाने पूज्य भिक्खू शीलरत्न थेरो जे गगनबोधी बनतेंना त्यांनी दीक्षा दिली आणि या परिसरामध्ये, या विहारामध्ये आपल्या सेवेसाठी त्यांना ठेवण्यात आलेलं आहे आणि अतिशय कळकळीनं तळमळीनं ते तुम्हाला या धम्म मार्गामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहेत. धनंजय चौदंते आहे तिथं, तेही श्रामनेर झाले होते आपल्याकडे, बराच काळ त्यांनी तिथे राहिले आणि सर्व युवा टीम मुदखेडची आणि ज्येष्ठ सुद्धा चौदंते परिवारातील बरीचशी मंडळी म्हणजे या धम्म कार्यामध्ये, या धम्म चळवळीमध्ये सहभागी होऊन महिला मंडळ सुरुवातीपासूनच पद्मरत्न बनतेपासून म्हणजे सक्रिय राहिलेला आहे आणि आज गगनबोधी बनतेंना तुमच्या सर्वांची साथ सहकार्य मिळत असल्या कारणाने इथं सुंदर सुंदर कार्यक्रमांचं आयोजन होत आहे. धम्म परिषदे मागील 2-3 वर्षापासून आपण भरवत आहात. मला 2-3 वर्षेही काही थायलंड श्रीलंकेचे दौरे त्याच कालावधीमध्ये आल्यामुळे मला काही येता आलं नाही, परंतु येणाऱ्या परिषदेला येण्याचा निश्चित प्रयत्न करेल. लॉर्ड बुद्धा TV चॅनलचे प्रतिनिधी आपल्या मध्ये इथं उपस्थित आहेत, ज्यांनी देशभर आणि जगामध्ये बुद्धाचे विचार, कारण आपल्याला मीडिया नाही, आपला विहाराला काहीतरी आर्थिक दान देऊन किंवा कुठलंही दान देऊन तुम्ही धम्माचे दायक होऊ शकता, पण धम्माचा दायक होण्यासाठी स्वतःच्या पोटचा पुत्र किंवा पुत्री तुम्हाला धम्माला दान द्यावं लागेल. ही चर्चा संघमित्रा महामंडळाने ऐकली आणि आपण आपल्या वडिलाच्या आनंदासाठी, आणि पुत्र आणि पुत्री सुद्धा धार्मिकच होते, त्यांनी असा निर्णय घेतला की आपण भिक्षू आणि भिक्खुनी झालं पाहिजे. तेव्हा सम्राट अशोक त्यांना न बोलतात ते स्वतःच सम्राट अशोकाकडे येऊन त्यांनी सांगितलं आपल्या वडिलांना की पिताजी आम्ही भिक्षू आणि भिक्खुनी होण्यासाठी तयार आहोत. राजाला खूप आनंद झाला आणि आपला पुत्र महामहेंद्र आणि आपली पुत्री संघमित्रा याला संघाला दान करून टाकले. संघमित्रा आणि महामहेंद्र भिक्षुनी झाली.
धम्म मार्गामध्ये तप तपश्चर्या करून शील पालन करून दोघेही अरहंत झाले. आणि जेव्हा सम्राट अशोकांना वाटलं की हा पवित्र धम्म या संपूर्ण जगभरामध्ये पसरला पाहिजे, तर तेव्हा सम्राट अशोकांनी देश विदेशामध्ये भारतातल्या बौद्ध भिक्षूंना कुठं 1 2 कुठं 5 10 असे भंतेजी देश विदेशामध्ये पाठवले. पूर्ण जगामध्ये भारतामधून एकेकाळी भिक्षू गेलेले आहेत आणि त्यांनी त्या त्या भागामध्ये जाऊन धम्माचा प्रचार प्रसार केला. महामहिंद्रा आणि संघमित्रा यांना सुद्धा तत्कालीन तिथला जो देवनापियतीचा राजा आहे श्रीलंकेचा, त्या राजाशी संपर्क साधला सम्राट अशोकांनी. आणि मी आपल्या देशामध्ये श्रीलंका देशामध्ये की या धम्माचे दूत पाठवत आहे, तू त्यांची काळजी घे असं म्हणून त्यांनी महामहिंद्रा अरहंत संघमित्र अरहंत यांच्यासोबत काही भिक्खू आणि भिक्खुनींना देऊन श्रीलंका देशामध्ये पाठवलं. सम्राट अशोक देवनापियतीस महाराजांना सांगत होता की ज्या धम्मामुळं माझं कल्याण झालेलं आहे, ज्या बुद्ध संघ 3 रत्नामुळं माझं कल्याण झालेलं आहे, या 3 रत्नांना तू सुद्धा तुझ्या देशात धारण कर आणि तुझं आणि तुझ्या जनतेचं कल्याण करून घे म्हणत होता सम्राट अशोक देवनापियतीस महाराजांना. तेवढ्याच आपुलकीनं देवनापियतीस महाराजांनी सुद्धा स्वीकार केला आणि महामहिंद्र संघमित्रा हे श्रीलंका देशात गेले. आणि संघमित्रांनी जाता जाता बोधी वृक्षाची एक शाखा नेली. ती आजही अनुराधपूरमध्ये त्या ठिकाणावर त्याचं रोपण करण्यात आलेलं आहे. काही ओरिजिनल जे फांदे आहेत त्याला सोन्याचे खांब लावून तिथं म्हणजे ठेवलेलं आहे. तर ही विशेषता आहे. आणि मग पहिली भिक्खुनींची निर्मिती बुद्धाच्या नंतरच्या काळामध्ये श्रीलंका राष्ट्रामध्ये सुरुवात झाली. संघमित्रांच्या माध्यमातून हजारो भिक्षुनींची संख्या तयार झाली. आजही श्रीलंके एवढ्या भिक्षुनी कुठेच पाहायला मिळत नाहीत. त्याच्यानंतर थायलंड असेल, तर या देश विदेशामध्ये भिक्षुनींची संख्या सुद्धा सुरू झाली बुद्धाच्या नंतरच्या काळात. अगोदर तर संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये सगळे असे काशाई वस्त्रधारी भिक्षू भिक्षुनी दिसायचे. ते धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचे, लोक कल्याणाचा उपदेश करायचे. तर श्रीलंका राष्ट्रामध्ये अरहंत महामहिंद्रा आणि संघमित्रांनी त्या ठिकाणावर धम्माचा प्रचार प्रसार करून संपूर्ण श्रीलंका राष्ट्र हे बुद्धमय केलेलं आहे. आणि त्या ठिकाणावर भगवान बुद्धाच्या पवित्र अस्थि धातू सुद्धा म्हणजे दंत धातू सुद्धा कॅन्डीमध्ये आहे. महामहिंद्रांनी आणि संघमित्रांनी त्या देशाला हे धम्म शिकवल्यामुळं आजही श्रीलंकेचे लोक तिथले उपासक उपासिका महामहिंद्र यांना प्रतिबुद्ध समजत असतात की हे आमच्यासाठी बुद्धच आहेत म्हणून. आजही आजच्या दिवशी ज्येष्ठ पौर्णिमेला मी त्या ठिकाणावर जवळपास 2-2.5 वर्ष होतो. या दिवशी जसं आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती काढत असतो, तसं खेड्यापाड्यांमध्ये बैलगाडीवर किंवा जे वाहन असेल त्याच्यावर महामहिंद्राची संघमित्रांचे फोटो वगैरे ठेवून किंवा बॅनर वगैरे बनवून किंवा पुतळे ठेवून ते लोक त्या ठिकाणावर त्यांची जयंती साजरी करत असतात संपूर्ण त्या श्रीलंका राष्ट्रामध्ये. तर अरहंत महामहिंद्र म्हणजे यांचं आजच्या दिवशी अतिशय महत्त्व आहे. त्यांच्या चैत्य सुद्धा महिंतले इथं एक मोठा चैत्य बांधलेला आहे. त्या चैत्यामध्ये त्यांच्या अस्थि धातू सुद्धा तिथं ठेवलेले आहेत महिंतले या ठिकाणावर. ते पवित्र धम्माचा उपदेश श्रीलंका सारख्या राष्ट्रांना सुद्धा भेटलेला आहे. तिथले लोक आजही भारतापेक्षा धम्माच्या बाबतीत फार पुढे आहेत. अष्टशील उपवास धारण करतात. दर रविवारी विहारात जागा भेटणार नाही एवढे लोक त्या ठिकाणावर दर रविवारी आणि प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये तिथं उपस्थित राहतात. अष्टशील उपवास धारण करतात. कुणी परित्राण सुत्ताचं पाठ करतंय, कुणी ध्यान करतंय, कुणी धम्मदेशना ऐकतं. वेगवेगळ्या त्या ठिकाणावर उपासक उपासिका वेगवेगळ्या भागातून आपल्या आपल्या परिसरातल्या विहारामध्ये जाऊन त्या ठिकाणावर धम्ममय जीवन जगत असतात, सुखाचं जीवन जगत असतात. आजही आपल्या मुदखेड भागामध्ये म्हणजे बऱ्याच दिवशी पद्मरत्न भंतेपासून इथं म्हणजे बराच काळ गेला. त्यांच्या काळामध्ये त्यांनी जे काही इथं जतन करून ठेवलेलं आहे त्याचंच हे फळ आहे. म्हणजे एवढी जागा जर कदाचित इथं एक चिवरधारी भंते राहिले नसते, पद्मरत्न भंते, तर ही जागा आपल्याला भेटली नसती. पण त्यांनी एकटे का होईना काही महिला मंडळ आजही काही जुनं दिसतंय माझ्या डोळ्यासमोर. त्यांच्या सेवेमध्ये सातत्याने होते. त्यांनी त्यांची सेवा केली. ते इथं टिकून राहिले. शेवटचा श्वास त्यांनी इथं सोडलेला आहे. आमच्यासारखे भंते त्यांना खूप वेळेस म्हणत
होते बनते चला तुम्ही आता थकले आम्ही तुमची सेवा करतो, पण ते म्हणायचे नाही एखादा बनते जर असेल तर आम्हाला इथं द्या. आणि मी तसा प्रयत्न 1-2 वेळेस केला, 1-2 बनते मी त्यांच्या सेवेत पाठवले, परंतु ते काही बनते टिकले नाही. कारण त्यांचा स्वभाव जेवढा म्हणजे कठोर होता तेवढे ते मनानं प्रेमळ सुद्धा होते, हे कोणी नाकारू शकत नाही. त्यांच्या काही कठोरतेमुळे काही माणसं जवळ येत नव्हते. परंतु एक त्यागी भिक्खू असल्याच्या नंतर काय होत आहे तर हे आज चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे. ते एक त्यागी होते, थोडे कठोरही होते, आणि हे जे काही जतन करून ठेवलेलं आहे त्यांनी, आज त्याचं जे वृक्ष होत आहे त्याचं जतन, त्याला खत पाणी घालण्याचं काम बनते गगनबोधी करत आहे शीलरत्न बनतेच्या मार्गदर्शनानुसार. तर म्हणजे गगनबोधी हे सुद्धा एक चांगले त्यागी बनते आहेत, कारण तुम्हाला जोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांनी आले तेव्हापासून वातावरण चेंज झालं मुदखेडचं आहे ना. धम्म परिषद सुरू झाली, इथं वेगवेगळे जे काही विकास कामं आपल्याला दिसत आहेत, कारण भिक्षू असला की काहीतरी होते आणि त्यांची कळकळ आहे, तळमळ आहे. त्याच्यामुळे शीलरत्न बनतेने त्यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांनी या ठिकाणावर त्यांना रुजू केलेला आहे. तुम्ही सर्वजण शेवटपर्यंत त्यांच्या सेवेमध्ये राहाल, त्यांच्या हाकेला आव देसाल आणि जे काही उर्वरित विकासाची कामं आहेत ते मार्गी लावाल अशी एक अपेक्षा करतो. बनतेंना भोजनदान असेल, त्यांना औषध पाणी असेल, त्यांना जेव्हा आर्थिक मदत असेल तीही आपण करून आपला धम्म वाढवला पाहिजे, आपल्या भिक्षूंना आपण वाढवलं पाहिजे, त्यांची काळजी आपण घेतली पाहिजे. तेव्हा या धम्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. मुदखेड थोडं मागं पडलं होतं, पण आता मात्र मुदखेडनं सुद्धा थोडंसं ग्रीप घेतलेलं आहे, म्हणजे थोडं प्रगती पथावर येत आहे. जंक्शन आहे चांगलं मोठं, आपलं एक धार्मिक चळवळीचं, राजकीय सामाजिक चळवळीचं एक क्रांतिकारी केंद्र म्हणून मुदखेडकडे बघितल्या जात आहे. कारण या ठिकाणावर अनेक म्हणजे क्रांतिकारी तरुण राहतात, धाडशी आहेत, निर्भीड आहेत. धम्माची चळवळ असेल, कुठली बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आहेत, त्या चळवळीमध्ये हिरिरीनं भाग घेऊन काम करणारी युवा मंडळी सुद्धा इथं आहे. तर बनतेना आपल्या सर्वांची साथ जर इथं लाभली आणि साथ तुमची आहेच, निश्चित इथला विकास आता थांबणार नाही. गगनबोधी बनतेंनी जे काम हाती घेतलेलं आहे त्या कार्यामध्ये आपण सर्वजण नेहमी सहभागी होत आहात. उपासक उपासिकांनो, आपल्या सर्वांच्या प्रती मंगल भावना व्यक्त करून मी अधिकचा उपदेश न करता इथं थांबतोय. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. भिक्खू संघ आशीर्वाद देईल. पुढे मलाही नांदेडला अजून एक मीटिंग आहे, त्याच्यामुळं आम्ही आपला वेळ न घेता आशीर्वाद गाथा या ठिकाणावर घेऊन आम्ही या ठिकाणावरून निघणार. सर्वांनी हात जोडा, मना साधू साधू साधू. सबूतियो विभजन्तु सब रोगो विनश्यतु माते भवन्तन्तरायो सुखी दीर्घायिको भव भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोत् भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोते भवन्तु ते भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावे सदा स्वते भवन्तु ते. मना साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि. सुखी व्हा, मंगल, सर्वांचं कल्याण. महाकरुणिक तथागत भगवान बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बौद्ध धम्माचा, धम्मध्वजाचा, भिक्खू संघाचा, भिक्खुनी संघाचा, उपस्थित भिक्खू संघ, वंदनीय बनते तयामोदी थेरो कोरगाव येथील सर्व भिक्खू संघ, उपस्थित सर्व भिक्खू संघ, उपस्थित सर्व श्रमदान दाते, दान करणारे सर्व बंधू आणि भगिनींनो, उपस्थित सर्व ज्यांनी भोजन दान दिलं अशा सर्वांचं या ठिकाणी आपण उपस्थित राहिल्याबद्दल, दान केल्याबद्दल या ठिकाणी आभार व्यक्त करतो. उपस्थित सर्व धम्म उपासक उपासिका, बालक आणि बालिका सर्वांनी वंदनीय बनते तयामोदी यांची धम्मदेशना आपण श्रवण केलेली आहे. आपले सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी लॉर्ड बुद्धाचे चॅनलचे डायरेक्टर यांचे सुद्धा या ठिकाणी आजच्या नालंदा ट्रस्टच्या वतीनं
घ्या की तुम्ही पिटो. कोणत्याही प्रकारचं दुःख न हो, दुःखातून मुक्त हो, उदंड आयुष्य लाभो, उत्साह सफल हो. बुद्ध धम्म संघ या महान अशा या तीन रत्नाच्या या सत्यवचनाने सर्वांचं मंगल हो. बुद्ध धम्म संघ या महान अशा तीन रत्नाची प्रत्येकाला सदैव संगत घडो, सेवा घडो, दर्शन घडो, धम्म कळो, अज्ञान दूर हो, ज्ञानाचा लाभ हो, व्यसन मुक्त हो, अहंकार दूर हो, आळस दूर हो, तंद्री दूर हो, मनमडता दूर हो, गर्व दूर हो, सर्व दुःखापासून, व्याधीपासून, उपद्रवापासून सर्वांना मुक्तीचा, सुखाचा, शांततेचा, न्यायाचा, नीतीचा, एकतेचा, सद्धम्माचा मार्ग मिळो. धम्म कळो, सुख मिळो, धम्म कळो, सुख मिळो, धम्म कळो, सुख मिळो. या पृथ्वी तलावर राहणाऱ्या प्रत्येक माणसाला सुखाची अभिलाषा आहे. दुःख कोणालाही आवडत नाही. आवडते का दुःख कोणाला? दुःख कोणाला आवडते का? आवडते का? आवडत नाही ना. ज्याला दुःख आवडत नाही त्याने धम्माचा अभ्यास केला पाहिजे. ज्याला सुखाने जीवन जगायचं आहे त्याने धम्माचा अभ्यास केला पाहिजे. त्याने जीवनामध्ये पुण्य केलं पाहिजे. कारण पुण्यामुळे दुःखाचं हरण होत असते, दुःख थोडंसं बाजूला जात असते आणि त्याच्यातून आपली सुटका होत असते. परंतु पुण्याचा संचय नसेल, आपण पारमिता पूर्ण केल्या नसतील, आपल्या पारमितावर कमजोर असतील तर दुःख वाढत जाते आहे, भयानक वाढते. म्हणून सुखाने जीवन जगायचं असेल तर रोज पंचशिलेचं पालन केलं पाहिजे. पौर्णिमेच्या दिवशी 8 शिलाचं पालन केलं पाहिजे आणि जीवनामध्ये दान केलं पाहिजे. कारण धम्म हा जो वाढत असतो ते दानामुळे वाढत असते. कधी कधी लोक दान आपल्या नावासाठी करत असतात. नावासाठी दान करायचं ना, आपलं पुण्य संपादन करण्यासाठी करायचं. नाव सांगल्यानं तुमचं पुण्य कमी होत असते. ज्याने दान केलं त्याचं जर नाव जाहीर केलं की नाही, त्याचं पुण्य जेवढं व्हायचं तेवढं होत नाही, कमी होत असते. म्हणून हे सत्कर्म करण्यासाठी माझं कर्तव्य म्हणून मी दान केलं पाहिजे. तो अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, फलदान असेल, औषधदान असेल, भूमिदान असेल, हे आमच्या सत्कर्मासाठी आम्ही केलं पाहिजे. पुत्रदान असेल, त्याच्याकडे 4 पुत्र असेल तर एक पुत्र संघाला दान करून टाकायचं असते. परंतु आपण करत नाही. काय करतो का आपण? मग कोणी कोणी म्हणतात भंतीजी आम्हाला चांगला पाहिजे. आपला पोरगा चांगला आहे पण धम्माला दानच दिला नाही तर चांगल्यापेक्षा कसा होईल दुसरा? म्हणून आपल्याकडे जर मुलगा असेल, मुलगी असेल तर आपण संघाला, त्याला संघाचा म्हणजे धम्माचा अभ्यास करून तो संघाला दान केलं पाहिजे. करतो का आपण? नाही करत ना. संघ चांगला कसा होईल? बुद्धाच्या काळामध्ये आजही बौद्ध राष्ट्रामध्ये प्रत्येक कुटुंबातून एक एक मुलगा, एक एक मुलगी दान असते. आपल्या भारत देशामध्ये करत नाहीत. आपल्या भारत देशामध्ये कसं झालाय, आता रिटायरमेंट झालेले माणसं संघामध्ये होते. आता मला सांगा, ते कामातून तिकडून गेले म्हणून सरकारनं काढलं त्यांना. इकडे काय काम करणार?
असं काय काम करणार आहे खरं काय कोणी गोष्ट ध्यानात घ्यायची आहे का रिटायरमेंट माणसानं दम्माला दान केलं पाहिजे दुःख होण्यापेक्षा दम्माला रिटायरमेंटचे अर्धे पैसे कुठं कामाला दान केले पाहिजे परंतु आपण ते करत नाही काय लोक आता मोठी दुःखाची गोष्ट आहे कधी कधी आम्ही पाहतो काय काय रिटायरमेंट झालेले माणसं मशी येऊन राहिले काय 50 वर्ष नोकरी केली आहे ना आता मशीवर राहिले काय काय म्हणजे किती विचित्रपण आहे मग सुखी होतील का ते काय काय मशीवर राहिले काय काय गावाने निघाले बिड्या फुकत इकडे तिकडे इथे बसत मग असं जर आपण आयुष्य घालवत असेल तर पुण्य संपादन होईल का नाही ना ही गोष्ट ध्यानात घ्यायची आहे योग्य धम्माचं काम करायचं आहे शरीरात थकावट आल्यावर धम्माचं काम होत नाही म्हणून गोष्ट ध्यानात घ्यायची आहे हा रिटायरमेंटचं काम नाही सिद्धार्थ बुद्धाने त्याग केला काय म्हातारपणी केला का बुद्ध जे झाले आहे ते काय म्हातारपणा झाले का नाही आहे कोणी गोष्ट म्हातारपणामध्ये होत नाही हे तरुणपणामध्ये करावं लागत असते योग्य वेळेस करावं लागत असते आता म्हाताऱ्या माणसाला म्हणलं ध्यानस्थ बसले खाली बसू शकतो का बसू शकत नाही मग त्याला ध्यान लागेल का त्याला ध्यान लागत नाही त्या खुर्चीवर बसून ध्यान लागत नसते त्याला खाली बसावं लागते आसनावर बसावं लागते मांडे घालून बसावं लागते तेव्हा ते आपले चित्त शुद्ध होत असते एवढं नाही होत खुर्चीवर बसून उभं राहून धम्मसरण होत नाहीये म्हणून हे असा कल्ला करून जर शांतता नसेल संयम नसेल तर धम्माचा लागू होत नाही कारण अगोदर मनाला या भयगलेल्या मनाला शांत करावं लागत असते आणि त्याच्यासाठी बाबासाहेब म्हणाले की जिथे गाव तिथे सुंदर विहार बनवा चांगले विहार बनवा काय विहारमुळे हवा लागणार नाही पाणी लागणार नाही स्वच्छता राहील आणि गोंधळ होणार नाही अशा ठिकाणी सुंदर विहार बनवा आणि नुसतं विहारच बनवू नका त्याच्यामध्ये ग्रंथालय लावा आणि विहारापासून एक जेवणाचं बाजूला ठेवायला लागत असते जेवण म्हणलं की गोंधळ आलाच नाही का काय जेवण म्हणलं गोंधळ आलाच ना भात वाडा कढी वाडा भाजी वाडा हे वाडा ते वाडा म्हणजे गोंधळ आला काय आणि या गोंधळामुळे काय होतं कधी कधी साध्य होत नाही आपल्याला जे साध्य करायचं आहे ना ते साध्य होत नाही तर याच्यासाठी आपल्याला जेवणाचा कक्ष थोडासा अलग करावा लागत असते बघा बुद्धाच्या काळामध्ये विहार झाले तर त्याच्या बाजूला भोजन कक्ष बांधला जात असते काय म्हणजे भोजनाचं ठिकाण वेगळं बांधलं जात असते आता काही काही ठिकाणी मंगल कार्यालय झालंय ना तर मंगल कार्याच्या बाजूला भोजनाचं दूर असते तर त्याच्यात गोंधळ होत नाही एकाच जागी जेवण आणि एका जागी लग्न एका जागी भाषण म्हणल्यानं कसं होईल काय ते गोंधळ होत असते तर याची नोंद घ्यायची आपण आणि आता पुढच्या कार्यक्रमाच्या वेळेस भोजनासाठी तिकडं 10-12 पत्र टाकायचे बाजूला काय आणि बाजूला करायचं कारण लोक कमी असले तरी चालतील कारण जेव्हा धम्मदेशना वंदना चालते ना तिथे गोंधळ नसला पाहिजे काय त्या गोंधळामुळे काय होतं की सगळं साध्य होत नाही जे पाहिजे ते साध्य होत नाही म्हणून ही गोष्ट ध्यानात घ्यायची आहे आजच्या प्रसंगी आले की बंतजीची पुण्याई आहे बंतजीला वाटत होतं इथं काहीतरी व्हावं आणि येतो तेव्हा आम्ही बंतजीला भेटायला येत होतो बंतजी एकटे राहायचे जे लोक सहकार्य करणारे करत राहायचे परंतु त्यांच्या डोळ्याच्या देखता तेवढं काही झालं नाही परंतु आता होऊन राहिलं परंतु आता ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील महिला मंडळाने ठरवायचं की 10-12 पत्र बाजूला टाकायचे तिकडे जेवणाचा कक्ष अलग ठेवायचा आणि आता तुम्ही इथे नेहमी वंदनेला येत चला नेहमी याचं दर रविवारी यायचं मधातला एखादा वेळ भेटेल तेव्हा यायचं आणि तसं तर जे काही एखाद्या महिला असतात जे शेतात जात नाहीत त्याने रोजच यायचं रोज इथं वंदना करायची म्हणजे ते वाटचाल होईल इकडे येण्याची जे शेतात जाणारे असते ना 8 दिवसाला यायचं दर रविवारी येऊन आपले डबे घेऊन यायचे
आणि मस्त त्या पिंपळाच्या झाडाखाली तिकडे लिंबाच्या झाडाखाली बसून जेवायचं. हा, घरच्यापेक्षा माणूस इथं आले जास्त 2 घास जास्तच होती नाही का. हा, शांतपणे जेवल्यामुळे पुन्हा धम्माचा अभ्यास करू लागते माणूस. काय जेवण नाही झालं की 2 दिवस करमत नाही माणसाला. जेवण नाही झालं, जेवण नाही का वेळेवर. हा, जेवणही तेवढं महत्वाचं असते, कारण अन्न हा परब्रह्म म्हणलेलं आहे. परंतु वेळेला आज आपलं विकाल भोजन झालं आहे सगळ्यांच. काय म्हणजे वेळ चुकून गेलाय. कशामुळे? आपल्या आळसामुळं. आपण आळशी लोकांना काय आपण उशीर करतो यायला का, त्याच्यामुळे. पाणी असो काय काय वाहून जाणार होतो का आपण लवकर, काय मिळतं का? तरी आलो नाही आपण. इथं काय नदी नाही काय नाही. परंतु आपण कंटाळा करतो. काय बुद्ध साहित्यामध्ये म्हणले आळसेले माणसं फारसे ज्ञानी होऊ शकत नाही. जे आळसेले लोक असतात ना ते फारसे ज्ञानी होऊ शकत नाही. आपण उठून तोड द्यायला कटायचं काय ज्ञानी होईल ते? हा होईल का? म्हणून आळस हा मनुष्याचा दुश्मन आहे. आळस काढून टाकला पाहिजे. आळसाला थरा देऊ नये. आळस हा रोग आहे, आळस हा दुश्मन आहे, हे आपल्या या शरीरातला काढून फेकून दिला पाहिजे. जो आळसाला जवळ ठेवते ना माणूस, तो अधोगतीला जात असते. बघा, आळसलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर तेज नसते, कसं तरीच राहते ते. काय त्याच्याकडे तेज नसते काय. म्हणून आळस फेकून दिला पाहिजे. आळसाला थरा देऊ नये. काय पुन्हा कंजूस माणसं बघा, कंजूस काय काय माणसं कंजूस असतात, चिकट असतात उडदाच्या दाण्यावर, ते शिजतच नाहीत. बघा काय काय माणसं काय किती शिजवा तुम्ही जाळ लावला तरी ते शिजत नाहीत. किती त्याला सांगतो बदलत नाहीत. तो आपल्यातला जो कंजूसपणा आहे. कोणी कोणी फुले देण्यासाठी कंजूसपणा करते, वंदन करायसाठी कंजूसपणा करते, बुद्धन सैन्य मनासाठी बी कंजूसपणा करते. मनुष्य नको. जो जो ज्या ज्या गोष्टीसाठी मनुष्य कंजूसपणाने वागतो तोही माणूस धम्मवान होऊ शकत नाही. हे विकार आहेत, हे शरीरातले विकार आहेत. या विकाराला हे काढून टाकायला लागेल. आळस काढून टाकायला लागेल, तंद्री काढून टाकायला लागेल, काय मोहमूर्ता काढून टाकायला लागेल आणि शुद्ध मनाने शुद्ध चित्ताने धम्माचं काम सुद्धा तन मन धनाने करायला लागेल. कराल अशा आशा व्यक्त करून हे छोट्याशा धम्माची देशना समाप्त करून, तुमचं काय सध्याचं लक्ष नाही आहे लोकांचं इकडे. लोकांचं लक्ष वेगळंच आहे. कुणाचं जेवण्याचा माग आहे, जेवलं की घराकडे जायचं आहे नाही का. बाकी कल्ला किती सुरू आहे. तुम्ही 2-3 जागेला पडून गेलं काय बाकीच्या. म्हणून ही गोष्ट समजून घ्यायला लागेल, त्या पद्धतीने पुढील काम करावं लागेल. तेव्हा निश्चितच तुमच्या मनोकामना पुऱ्या होतील आणि इथे चांगलं एक स्मारक होईल. आणि आता गणपती नांदेडला असतातच, ते नेहमी लक्ष ठेवून करून घेतील. परंतु ते तुमच्यावर आहेत, ते काय करतील. तुम्ही सहकार्य केलं तर ते होईल. म्हणून हे सर्वांचंच काम आहे, करायचं ते करायला अशी आशा व्यक्त करून या बुद्धवचनाने आशीर्वाद देऊन ही माझी छोटीशी धम्मदेशनात थांबवतो आणि सर्वांच्या प्रती होईल का. भवतु सर्वमंगल रखन्तु सब देवता सद्बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगल रखन्तु सब देवता सद्बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.
सुखी हो मंगल हो सुखी हो साहेब असं धर्मदेशना दिलेली आहे. ते वाशिम जिल्ह्यात राहतात. नांदुरा या गावी चांगलं काम आहे. त्या ठिकाणी खूप चांगलं काम करतात. ते एका फोनावर या ठिकाणी ते येतो म्हणजे आज पौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या आले आणि आपल्याला धम्मदेशना दिली. आता धम्मदेशनाचा कार्यक्रम समाप्त झाला. भोजनाचा कार्यक्रम आहे. जे जे कोणी भोजन केलं नसेल त्यांना सूचना आहे की आपण भोजन करावं. आता तुम्ही गेल्याच्या नंतर तुमच्या वार्डामध्ये जे जे कोणी भोजन केलं नाही त्यांना पाठवून द्या. हा कार्यक्रम समाप्त झाला. धम्मदेशनाचा भोजनाचा कार्यक्रम सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालणार आहे. आपल्या परिवाराची पर्वा काही क्षणासाठी काही घंट्यासाठी तो सोडून या ठिकाणी धम्मकार्यासाठी तो राबत आहे आणि म्हणून त्याची स्तुती करणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य बनतं. आणि म्हणून आज सकाळी खरंच उपासक आणि उपासिकांना या ठिकाणी अत्यंत असं पाऊस चालू होता बघा. परंतु त्या पावसामध्येही आमचे काही उपासक स्वतःची गाडी घेऊन स्वतः जे जे वस्तू या ठिकाणी कमी होत्या ते आणण्यासाठी पळत होते. आणि त्यांना मी एवढंच सांगितलं होतं, भाऊ हे काम हे बुद्धविहाराचं नसून आपलं आहे. ज्याप्रमाणे आपल्या घरी एखादं कार्य असते त्या कार्यासाठी आपण किती तन मन धनानं काम करत असतो आणि त्याच पद्धतीचं हे काम आपल्या आणि आपलं म्हणजे स्वतःचं आहे असं प्रत्येक उपासक उपासिकेनं या बुद्धविहाराबद्दल समजायलाच पाहिजे. का समजू नये? कारण बुद्धाशिवाय आणि त्याच्या धम्माशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. जर पूर्वीचा काळ जर पाहिला तर आम्ही असे काही कटोरेच्या कटोरे घेऊन मी तर स्वतः गेलेला मला आठवते. भंतेजीला आठवत असेलच पण मलाही आठवते की आम्ही स्वतः कटोरे घेऊन काहीतरी मागण्यासाठी जात होतो. आज बाबासाहेबांना आम्हाला देणारे बनवलं. देणारे आणि बाबासाहेबांना देणारे बनवून सुद्धा आज जर आपण या कार्यासाठी मागे मागे राहत असेल आपण नाना पानासाठी जर झुरत असेल तर बघा मान अशालाच मिळतो की तो मानाला साजला पाहिजे. मान जरी तुम्हाला शब्दात देता आला नसेल पण मनात कृतज्ञता तुमच्याबद्दल निश्चितच राहते आणि म्हणून तुम्ही तन मन धनाने या धर्म कार्यासाठी सतत आणि सतत झटत राहाल अशीच अपेक्षा बाळगतो. या ठिकाणी आमचे अरुण चौदंते, अनिल चौदंते, त्याचप्रमाणे महेंद्र चौदंते यांनी सकाळपासून खूप खूप धडपड केलेली आहे. जसं की आपलं स्वतःचं कार्य आहे. जसं की त्यांच्या एका भावाच्या मुलाचा बारसा आहे आणि काय म्हणतात त्याला वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसात जसं राबावं लागतं खरंच तशा पद्धतीने या ठिकाणी ते राबलेत. त्यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. आणि निश्चितच अशा कुशल कर्माचे कुशल फळ निश्चितच मिळतात असा हा भगवान बुद्धाचा शब्द आहे. निश्चितच तुमचं मंगल व्हावं आणि तुमच्याकडे पाहून अनेक मित्र परिवार असेच बुद्धविहाराशी जुटले जावेत आणि असेच प्रगतीचे आपण काम करत राहावे हीच अपेक्षा तुमच्याकडून सर्वांकडून बाळगतो आणि तुम्हाला मंगल मैत्री चिंतून या ठिकाणी थांबतो. गुरुजीला वंदन करून या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा चालवणाऱ्या सर्व विभूतींना मी पहिल्या प्रथम या ठिकाणी त्रिवार वंदन करतो. आज भदंत पद्मरत्नजी यांच्या निर्वाण दिनाच्या अनुषंगानं या ठिकाणी त्यांच्या चैत्याचं निर्माण भंते शीलरत्नजी, भंते संगपालजी आणि सर्व
भिक्षू संघाच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडला. त्यानिमित्तानं भंते पयाबोधीजी, गगन बोधीजी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा चैत्याचा चैत्याचा सोहळा या ठिकाणी पार पडला. त्यानिमित्तानं आम्ही या ठिकाणी भदंत पद्मरत्नजी यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलोत. असं म्हटल्या जाते की त्याग, समर्पण आणि बलिदान असे शब्द वारंवार वापरल्या जातात, परंतु खऱ्या अर्थानं त्याग, समर्पण आणि बलिदानाचं प्रतीक या मुदखेड शहरामध्ये आम्ही कायेनं, नयनानं या ठिकाणी अनुभवलेलं आहे, प्रत्यक्षदर्शी. मी खरं तर भदंत पद्मरत्नजींना माझ्या बालपणापासून ओळखतो. बालपणापासून मी त्यांच्या पूर्ण जीवनाबद्दल, जीवनपटाबद्दल मला माहिती आहे. भदंत पद्मरत्नजींनी या मुदखेड शहरामध्ये धम्म प्रशिक्षण केंद्राची जपणूक करण्यासाठी जे त्याग दिला, जे त्याग व्यतीत केला, या ठिकाणी तो या मुदखेड नाही तर मुदखेड परिसरातील बौद्धजनांना विसरण्यासारखा नाही आहे. अशा प्रकारचा त्याग या ठिकाणी समर्पित भावनेनं भदंत पद्मरत्नजींनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आणि त्याची परिचिती म्हणून या एवढा मोठा परिसर आज बौद्धमय झालेला आहे, बौद्धमय वातावरण झालेलं आहे. यामागची खरं जर श्रेय कुणाचं असेल ते भदंत पद्मरत्नजीला जाते. त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी जे चैत्य उभारण्यात आलं, हे खऱ्या अर्थानं त्यांची एक ऐतिहासिक आठवण आहे आणि ही आठवण कायम तेजोमय राहावी अशा प्रकारच्या या ठिकाणी भावना व्यक्त करून भदंत पद्मरत्नजींना मी या ठिकाणी माझी भावांजली अर्पण करतो. अनिचावत संकारा उपद्वय धम्मिनो उपजित्वा निरुजंती उपतेज तमोसुको. अनिचावत संकारा उपद्वय धम्मिनो उपजित्वा निरुजंती उपतेज तमोसुको. अनिचावत संकारा उपद्वय धम्मिनो उपजित्वा निरुजंती उपतेज तमोसुको. साधु साधु साधु.